महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक व बालमंदिर विद्यालयात जननायक बिरसा मुंडा यांचा जन्मदिन उत्साहात संपन्न। आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक व बालमंदिर विद्यालय सावतानगर सिडको नाशिक येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ राधा भोये, माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कुशारे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शाळेतील निखिल ठाकरे, प्रसाद देवरे, निखिल निकुंब, ईश्वरी राजपूत, श्रावणी सोनवणे या विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्याविषयी भाषणे केली। तसेच इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य आमचं आलंय आदिवासी वादळ सादर केलं। तसेच माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कुशारे मॅडम यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनातील प्रसंगांविषयी माहिती सांगितली। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ राधा भोये यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली। प्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कुशारे, बालमंदिर विभागाचे प्रमुख सौ रोजेकर मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक श्री राकेश हिरे, तसेच शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू भगिनी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हिरे प्रवीण यांनी केले, तर आभार सौ अरुणा देसले यांनी मानले। मी इयत्ता 4थी तुकडी अ मध्ये शिकतो। आज मी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द व्यक्त करणार आहे। हे तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी विनंती। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची जवळील उलीहातू या गावी झाला। बिरसाचे आई वडील शेतमजूर होते। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। गावात शाळा नसल्याने त्यांना त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी पाठवले। तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। शिक्षणाबरोबरच बिरसा मुंडा यांना संगीत व नृत्य यांच्यातही विशेष रस होता। तो काळ स्वातंत्र्याचा होता। संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते। इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरील पारंपरिक अधिकार नाकारला होता। 1894 रोजी भीषण दुष्काळ पडला। उपासमार व रोगराई अनेक लोक मरण पावले। 1895 रोजी इंग्रजी सत्तांनी बिरसा मुंडा यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली। तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून काढण्याचा निर्णय घेतला। 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या। 1898 रोजी झालेल्या एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी शहीद झाले। एकदा पहाडांमध्ये लोकांना जागृत करत असताना इंग्रजी सत्तांनी अचानक हल्ला चढवला आणि बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील
कारागृहात नेण्यात आले. तुरुंगात असताना त्यांच्यावर अनविहित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे तुरुंगातच 9 जून 1900 रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या या महान कार्यामुळे आजही आदिवासी समाज त्यांना आपला नेता समजतो. आदिवासी समाजाने त्यांना जननायक हा किताब बहाल केला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले आहे. जय हिंद, जय भारत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.